निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून येईल। एके दिवशी दुर्योधनाकडे दुर्वास ऋषींची स्वारी आली। दुर्योधनाने त्यांना बरेच दिवस आपल्याकडे ठेवून घेतले आणि त्यांची यथासांग पूजा केली। यथासांग पूजा केल्यामुळे दुर्वास ऋषी त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले, माग, तुला काय पाहिजे ते माग। त्यावेळेस दुर्योधनाने इंद्रपद मागितले असते तरी देखील मिळाले असते, परंतु दुर्योधनाला पांडवांचं वाईट कशाने होईल एवढंच दिसत होते। म्हणून दुर्योधन ऋषींना म्हणाले की धर्मराजाला सूर्यदेवाने एक थाळी दिली आहे आणि त्यापासून भरपूर अन्न पदार्थ मिळतात आणि ती जर का एकदा धुवून पालथी घातली की पुन्हा सूर्यदर्शन झाल्याशिवाय अन्न पदार्थ मिळत नाही। म्हणून तुम्ही रात्रीच्या वेळी धर्मराजाकडे जा आणि त्यांच्याकडे भोजन मागा, आणि जर त्यांनी भोजन दिले नाही तर तुम्ही पांडवांना शाप देऊन भस्म करा। दुर्योधनाने दुर्वास ऋषींची सेवा केल्यामुळे दुर्वास ऋषींनी ती गोष्ट मान्य केली आणि रात्रीच्या वेळी अनेक ऋषी मुनींना घेऊन दुर्वास ऋषी धर्मराजाच्या आश्रमात गेले आणि धर्मराजाला म्हणू लागले, आमच्या सर्वांचे प्राण भुकेने व्याकुळ झाले आहे, तरी तू आम्हाला लवकरात लवकर भोजन दे। दुर्वास ऋषींचे हे शब्द ऐकून धर्मराजाचे तोंड बारीक झाले। धर्मराजाने द्रौपदीकडे बघितले तर द्रौपदी देखील चिंतेत दिसली। त्यावेळेस द्रौपदीने सांगितलं की तुम्ही सर्व ऋषी मुनींना स्नान करून यायला सांगा, तोपर्यंत मी भोजनाची तयारी करते। धर्मराजाने सांगितल्याप्रमाणे सर्व ऋषीमुनी स्नान करण्यासाठी गेले। नंतर द्रौपदीने भगवान श्रीकृष्णांचा धावा केला। कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी। द्रौपदीचा धावा ऐकून भगवान श्रीकृष्णांना जाग आली आणि लगेच द्रौपदी जवळ येऊन पुसले आणि म्हणाले, आधी मला काहीतरी खायला दे आणि मग तुझं जे काही काम असेल ते सांग। त्यावेळेस द्रौपदी म्हणाली, 60,000 ऋषीमुनी आणि दुर्वास माझ्याकडे भोजनासाठी आलेत। या संकटातून तू मला वाचवावं म्हणून मी तुझं स्मरण केलं, तर तू आधी मलाच काहीतरी खायला दे म्हणतो, आता मी काय करावे? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणाले, चल तुझी ती थाळी दाखव मला। त्यावेळेस द्रौपदी म्हणाली, ती तर कधीच धुवून ठेवली। त्यावेळेस द्रौपदीने ती थाळी आणली आणि भगवान श्रीकृष्णाजवळ दिली। भगवान श्रीकृष्ण ती थाळी पाहत होते तर त्यांना त्या थाळीला एक भाजीचं पान दिसलं आणि ते भाजीचं पान खाऊन भगवान परमात्मा तृप्त झाले आणि द्रौपदीला म्हणाले, बोलव आता किती पण ऋषीमुनींना। त्यावेळेस द्रौपदीने सहदेवाला सर्व ऋषीमुनींना बोलवण्यासाठी पाठवलं। सर्व ऋषीमुनी आले आणि त्यांच्या हातून द्रौपदी पांडवांच्या हातून त्यांनी जेवण करून 60,000 ऋषी भोजन करून तृप्त झाले आणि त्यांनी धर्मराजाला आशीर्वाद दिला, तुझ्या सर्व शत्रूंचा नाश होईल आणि द्रौपदीसह पांडवांचं रक्षण भगवान श्रीकृष्ण करतील असं सांगून दुर्वास ऋषी तिथून निघून गेले। कारण म्हणून निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून येईल। म्हणून राजा हो, अंतःकरणापासून जर भगवंताचा धावा केला आणि भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवान परमात्मा संकटाच्या वेळी भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो।